आज फक्त आपण फोटोपूजन केलेलं आहे, श्रद्धांजली आपण केलेली आहे. तिकडच्या सगळ्या विधी पार पडल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीला आपण गडिंग्लजमध्ये सर्वपक्षीय शोकसभा आणि कॅन्डल मार्च आपण संध्याकाळच्या वेळेला वेळ आधी सगळ्यांना कळवून त्या पद्धतीने आपण पुढची भेटी करू. आज अत्यंत दुःखद घटना घडली. शून्यातून विश्व निर्माण केले आणि विश्वातून नेतृत्व ज्यांनी निर्माण केलं ते राज्यातलं एक सक्षम नेतृत्व, कर्तृत्व नेतृत्व राज्यानं आज मुकलेलं आहे. फार मोठं दुःख होतंय. अनेक लोकांचा आधारवाढ होता, अनेक लोकांचं एक छायाछत्र होतं, ते आज ह्या ठिकाणी हरपलेलं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांना मी भावपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा यांचा जो धक्कादायक आकस्मिक मृत्यू झालेला आहे तो फार जड अंतकरणाने आम्ही आमच्या पक्षावर फार मोठा हा आघात झालेला आहे. तसेच सर्वात जास्त काळ महाराष्ट्राचं नेतृत्व उपमुख्यमंत्री म्हणून जे पाहिलेत ते अजितदादा, महाराष्ट्राचे पूर्ण महाराष्ट्राचा गाढा अभ्यास असलेलं नेतृत्व आज आपल्यापासून मुकलेलं आहे आणि ह्याचा फार मोठी पोकळी ही महाराष्ट्रावर झालेली आहे. तसेच आमच्या पक्षाचंही फार मोठं नुकसान झालेलं आहे. आज जो अजितदादांचा मृत्यू झालेला आहे, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून व आमच्या पक्षाकडून व आमच्या सर्व नगरसेवकांच्याकडून भावपूर्ण आम्ही श्रद्धांजली वाहतो. पुरोगामी विचाराचा वारसा आणि वसा घेऊन निघालेले आमचे अजितदादा, आमच्या या पक्षावर नितांत प्रेम असलेले असे नेतृत्व आणि पक्षाचा तळातला अगदी शेवटचा कार्यकर्ता सुद्धा अजितदादांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता होता. अशा या नेत्याला आमचा पक्ष मुकला. आज आम्ही पोरके झालो, आमचं छत्र हरवलं. पण येणाऱ्या काळामध्ये त्यांचा विचार वसा वारसा घेऊन आमचे कार्यकर्ते आम्ही सगळे पुढे वाटचाल करू. आमच्या या महाराष्ट्राला फार मोठा धक्का बसलेला आहे, आमच्या पक्षाला धक्का बसलेला आहे. आम्ही ज्यांना नेतृत्व मानतो त्या मुश्रीफ साहेबांना सुद्धा प्रचंड मानसिक धक्का बसलेला आहे. त्यांच्याप्रमाणे आम्हालाही सुद्धा मानसिक धक्का बसला. या सर्व दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना, आम्हाला स्वतःला आणि त्यांच्यासोबत गेलेले जे काही 5-6 लोक त्यांचे अगदी साथी होते, अशा सगळ्यांनाच मी माझ्या राष्ट्रवादी पक्षातर्फे भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.